नमस्कार शेतकरी मित्रांनो, तुम्ही उन्हाळी ज्वारी पिकाची लागवड तुमच्या शेतामध्ये यावर्षी केली तर चांगलं उत्पादन घेण्याकरता भरघोस उत्पादन मिळण्याकरता कोणत्या गोष्टीकडे आपण लक्ष दिल्या गेलं पाहिजे त्या गोष्टी मी तुम्हाला सहज समजून सांगणार आहे। हा व्हिडिओ मित्रांनो, ज्वारी पिकामध्ये आपल्याला रासायनिक खत द्यायचं असेल तर लागवडीसोबतच खत देणं फार महत्त्वाचं असते। आपल्याला 1 एकराला प्रति 50 किलो DAP एवढं खताची मात्रा द्यायची आहे। तुम्ही लागवडीसोबत दिलं तर फार चांगलं, काही कारणास्तव लागवडीसोबत खत नसेल दिलं तर लागवडीनंतर 15 दिवसाच्या आतमध्ये आपल्याला एकरी 1 बॅग DAP द्यायची आहे। तिथून जेव्हा आपण DAP दिलं मित्रांनो, तिथून आपल्याला 15 ते 20 दिवसाच्या नंतर पुन्हा एकरी 1 बॅग युरियाची द्यायची आहे ज्वारी पिकाला। काही शेतामध्ये जर आपल्याला खत दिल्यानंतर पुन्हा जेव्हा पीक आपलं 25 ते 30 दिवसाचं होते, जर त्याच्यामध्ये समाधानकारक वाढ नाही वाटली किंवा त्याच्यात जो हिरवटपणा पाहिजे तो कमी दिसला तर पुन्हा तुम्ही तिसरा डोस हा एकरी 1 बॅग युरियाचा ज्वारीला दिला तर चालेल, काही प्रॉब्लेम नाही। आता सर्वात महत्त्वाचं मित्रांनो, आपल्या ज्वारी पिकावर अळी येते हे शेतकऱ्यांना माहित आहे। मग अळीसाठी कोणतं औषध फवारणी करायचं, तर अळी नेमकी किंवा कीड ही नेमकी कोणत्या प्रकारची आहे हे शेतकऱ्यांना कळणं फार महत्त्वाचं आहे। तर तुम्हाला सांगतो, जी खोड माशी आहे मित्रांनो, ती जवळपास आपल्या पिकाचं 50 ते 60%, काही ठिकाणी 40 ते 50% पर्यंत नुकसान करते। तसंच आपला चारा जो करबा आहे ज्वारीचा, त्याच्यामध्ये बी 30 ते 35% नुकसान दिसते आपल्याला या किडीमुळे। तर या किडीचं आपल्याला नियोजन करायचं असेल तर पहिले प्रामुख्याने आपल्याला किडीची ओळख असणं आवश्यक आहे। खोड माशी मित्रांनो नेमकी कशी असते तर बघा, या किडीची प्रोट माशी घरातील माशीप्रमाणेच परंतु थोडी लहान असते। अधूनमधून पाऊस पडत असल्यास या किडीचा प्रादुर्भाव झपाट्याने वाढतो। या किडीचा प्रादुर्भावामुळे ज्वारीच्या धान्याचे 40 ते 50% आणि कडब्याचे 30 ते 35% नुकसान होते। सुरुवातीला अळी पांढुरक्या रंगाची दिसते, नंतर हीच अळी मित्रांनो पिवळसर होते, तिला पाय नसतात। या किडीची मादी पानाच्या खालच्या बाजूस मध्य शिरेजवळ पांढरे लांबट असे एक अंडी घालते। अंड्यातून निघालेली अळी खोडात शिरून आतील वाढणारा भाग खाते, त्यामुळे वाढणारा पोंगा मरतो, त्याला पोंगेमर असे म्हणतो आपण। असे पोंगे सहज काढता येतात मित्रांनो, शेतात आपण फिरलो तो। प्रादुर्भावग्रस्त झाडांना फुटवे येतात व त्यावरही या किडीचा प्रादुर्भाव होतो। पेरणी उशिरा केल्यास या किडीचा प्रादुर्भाव जास्त प्रमाणात आढळतो मित्रांनो। आता तुम्ही बघू शकता, ही जी आपली खोड माशी आहे हिचं हे जीवनचक्र आहे मित्रांनो। ही अशी माशी असते मित्रांनो ती, आणि अशा प्रकारचं पांढऱ्या कलरचं अंड ते पानावर देते खालच्या बाजूस, ही अशी अळी असते। नंतर ही कोश अवस्थेत जाते, तर ही फार नुकसानकारक अळी आहे मित्रांनो। तर हिचं नियोजन करायचं असेल आपल्याला, हे बघू शकता अशी माशी दिसते ती। तर आपल्याला ज्वारी पिकाला पेरणी करण्याच्या अगोदर बीज प्रक्रिया करणं फार महत्त्वाचं आहे। तर थायमिथॉक्झाम 70% 3 ग्राम प्रति किलो बियाण्यास आपल्याला बीज प्रक्रिया करायची आहे, किंवा इमिडाक्लोप्रिड 48% 14 मिली प्रति किलो बियाण्यास या प्रमाणात बीज प्रक्रिया करायची आहे। यामुळे काय होणार, जे पोंगेमर आहे ही कमी होणार, तसा आर्थिक दृष्ट्याही आपल्याला त्याचा फायदाच होतो, तसेच झाडाची जोमदार वाढ होते। ही कीड मित्रांनो झाली आपली खोड कीड। आता किडीसाठी जर आपण रासायनिक औषध वापरायची असेल तर कोणतं वापरायची, तर त्याच्यासाठी आपल्याला घरट्या कंपनीचं हमला या नावाचे औषध येते 550, ते 15 लिटरच्या पंपला आपल्याला 50 ml त्याच्यामध्ये येते मित्रांनो कॉम्बिनेशन क्लोरोसायपरचं। तसेच याच्यासोबत आपल्याला प्रतिपंप 20 ग्राम टार्झन वापरायचं आहे, आणि बुरशीनाशक आपल्याला रोको पावडर घ्यायची आहे 25 ग्राम। अशी जर पहिली फवारणी केली मित्रांनो तुम्ही, जेव्हा पीक आपलं हे 25 ते 30 दिवसाचं असेल किंवा असा प्रादुर्भाव दिसायला सुरुवात झाली, ही फवारणी केली तर एकदम पीक टवटवीत आणि छान राहील। त्याच्यानंतरची दुसरी कीड जी आहे मित्रांनो ती आहे खोड किडा। पहिली आपली झाली खोड माशी,
आता ही दुसरी कीड आहे, ही खोड कीड आहे. बरेच शेतकरी मित्रांना हेच कळत नाही. या किडीचा पतंग मध्यम आकाराचा असून राखाडी किंवा गवती रंगाचा असतो. पूर्ण वाढ झालेल्या अळीच्या शरीरावर अनेक मळकट ठिपके असतात व अळीचे डोके तांबड्या रंगाचे असते मित्रांनो. या किडीची मादी पानाच्या मागच्या बाजूस पुंजक्यात अंडी घालते. म्हणजे ही खूप सारे अंडी देते मित्रांनो. या अंड्यातून निघालेल्या अळ्या प्रथम पानाचा पृष्ठभाग कुरतडतात व नंतर पानावर एका सरळ रेषेत बारीक गोल छिद्रे पाडतात. मित्रांनो, आपण बघितलं असेल बऱ्याच ठिकाणी आपल्याला ज्वारी पिकावर जे पान असते त्याच्या दोन्ही बाजूंना सरळ लाईन दिसते, त्याच्यामध्ये गोल गोल छिद्र पडलेले दिसतात. तर तो या खोडकिडाचा अटॅक असतो. अळी खोडात शिरून आतील भाग खाते. वाढणाऱ्या शेंड्याला इजा होऊन विशिष्ट प्रकारची पोंगेमर होते. किडीचा प्रादुर्भाव साधारणतः पीक 1 महिन्याचे झाल्यापासून कणसात दाणे भरेपर्यंत होऊ शकतो. अळी ताटात शिरल्यानंतर म्हणजे आपल्या धांड्यामध्ये शिरल्यानंतर त्यातला गाभा खाते. त्यामुळे जो आपला धांडा असतो, जिथं आपल्याला कणीस लागायचं असते, तिथं फार मोठं नुकसान होते. आता ही खोड किडा जर पाहायचा असेल आपल्याला मित्रांनो, तर सर्वप्रथम आपल्याला ज्वारी पिकामध्ये ही अशा प्रकारची मित्रांनो अळी दिसेल, जिचं तोंड हे तांबड्या कलरचं आहे, बघू शकता. आणि अशी ही पुंजक्यात अंडी देते आणि त्याच्यावर असं आवरण असते मित्रांनो. हा तिचा कोश आहे आणि हा असा पतंग. म्हणजे याची पतंग जर आपल्या शेतामध्ये दिसले आपल्याला रात्री, तर समजून चालायचं की खोड किड्याचा प्रादुर्भाव आपल्या पिकावर झाला. आता खोड किड्याचा प्रादुर्भाव झाला असेल तर याच्यावर कोणती फवारणी करायची? तर मित्रांनो, आपल्याला 15 लिटर पंपला 20 ग्राम जादू, जे या खोडकिडीमुळे नुकसान झालं ते भरून काढण्यासाठी 20 ग्राम जादू प्लस इमामेक्टिन बेन्झोएट 10 ग्राम, आणि जे आपण सुरुवातीला हमला नावाचं औषध वापरलं घरडा कंपनीचं 550 ते 50 मिली, तसेच याच्यामध्ये 25 ग्राम बुरशीनाशक जे UPL कंपनीचं येते साप, ते पण घेतलं तर चालेल. या किडीचं आपल्याला मित्रांनो असं नियोजन करायचं आहे. आता आणखी एक महत्वाची कीड आहे ज्वारी पिकावर, अमेरिकन लष्करी अळी. या किडीचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात आढळून येतो. या किडीचे शास्त्रीय नाव आहे स्पोडेप्टेरा फुगिफर्टा असे आहे. ही बहुभक्षीय कीड असून सुमारे 300 पेक्षा जास्त पिकांवर तिचा जीवनक्रम पूर्ण करते. तर बघू शकता मित्रांनो, ही अळी फार नुकसानकारक आहे. बरेचसे शेतकरी मित्रांना ही अळी आपल्या शेतामध्ये दिसते. तर मित्रांनो, पहिली अळी जी झाली ती खोडमाशीची होती, त्याच्यानंतर आपल्याला खोडकिडा आला. आता ही तिसरी अळी जी येते ही आहे अमेरिकन लष्करी अळी. तर आता या अळीचं आपल्याला बघायचं आहे हिचा जीवनक्रम कसा आहे. या किडीच्या प्रामुख्याने अंडी, अळी, कोश, पतंग ह्या 4 अवस्था असतात. त्यातील अळी अवस्था ही खूप नुकसानकारक असते मित्रांनो. मादी पतंग साधारणपणे 1000 ते 1500 हिरवट पिवळसर रंगाची अंडी समूहानं पानावर पोंग्यामध्ये घालते. त्यावर लोकरी केसाळ पुंजक्याचे आवरण घातले जाते. या अंड्याचा रंग 12 तासानंतर गडद तपकिरी होतो. अंड्यातून साधारण 2-3 दिवसात अळी बाहेर पडते. अळीच्या 6 अवस्थाच असतात. या अवस्थेनुसार अळीचा रंग बदलला जातो. लहान अळीचा हिरव्या रंगाची असते, डोके काळ्या रंगाचे असते. दुसऱ्या आणि तिसऱ्या अवस्थेमध्ये अळीचा रंग तपकिरी रंगाचा होतो व नंतर शेवटच्या अवस्थेत अळीच्या शरीरावर गडद ठिपके दिसून येतात. तसेच डोक्यावर इंग्रजीच्या Y आकाराचं स्पष्ट आपल्याला हे दिसून येते, बघा चिन्ह. पिकाच्या जवळील जमिनीत अळीचा कोश अवस्थेचा काळ हा साधारणतः 1 आठवडा ते 1 महिन्यापर्यंत असू शकते. अशा प्रकारे अळीच्या 10 ते 12 पिढ्या एका वर्षात पूर्ण होतात. नुकसानीचा प्रकार सांगतो. हवेतील आर्द्रता 75% जास्त, कमी सूर्यप्रकाश व हिवाळा ह्या बाबी अळीच्या वाढीसाठी पोषक आहेत. लहान अळ्या पानाचा हिरवा भाग खरचडून खातात, त्यामुळे पानावर पांढरे पट्टे दिसून येतात. तर मोठी अळी हे पोंग्यामधील पाने खाते. मित्रांनो, ही अळी पाने खाते म्हणजे आपल्या पानावर बरेचदा आपल्याला पांढरे पट्टे दिसतात किंवा जे पोंग्यामध्ये पानं असतात ते पण हे खाते अळी. पानांना छिद्रे पडतात. अळीने पोंगा खाल्ल्याने पिकाची वाढ खुंटते, परिणामी उत्पादन घटते.
पोंग्यावर लाकडाच्या भुग्यासारखी अळीची विष्ठा हे या प्रादुर्भावाचे ठळक वैशिष्ट्य आहे. तर मित्रांनो, आता तुमच्या लक्षात आले असेल ही तिसरी अळी आहे, तिसरी कीड आहे जी जास्त प्रकारे नुकसान करते. त्याच्यानंतर जेव्हा कणीस लागते आपल्या ज्वारी पिकाला, तर त्याच्यामध्ये मीज माशी या किडीचा प्रादुर्भाव असतो. या किडीचा प्रादुर्भाव पीक फुलोऱ्यावर असताना आढळून येतो. मीज माशी दिसायला डासासारखी असून पंख पारदर्शक व पोट नारंगी रंगाचे असते. अळी सूक्ष्म पांढऱ्या रंगाची असते. मादी माशी फुलोऱ्यात अंडी घालते. अंड्यातून बाहेर पडलेली अळी जे ज्वारीचं आपलं बीजांडकोश आहे त्याच्यावर उपजीविका करते. त्यामुळे कणसातील दाणे भरत नाही. परिणामी उत्पादनात 60% घट होते. तर मित्रांनो, हे बघू शकता तुम्ही, ही मीज माशी आहे. जेव्हा कणीस लागते तिथं असं ते प्रॉब्लेम क्रिएट करते आणि तिथं अळी अशा प्रकारे नुकसान करते. तर मित्रांनो, ही मीज माशी झाली किंवा आपली लष्करी अळी झाली. याचं जर आपल्याला फवारणीद्वारे नियोजन करायचं असेल तर आपल्याला डेलिगेट 10 मिली प्रति 15 लिटर पंप, तसेच टार्झन 10 ग्राम, जादू 10 ग्राम आणि बुरशीनाशक टिल्ट अशी फवारणी करायची आहे. त्यावेळेस मित्रांनो आपल्याला एकदम छान रिझल्ट मिळेल. आता ज्वारी पिकाला पाणी केव्हा दिलं गेलं पाहिजे? तर मित्रांनो, पीक वाढीचा जो जोरदार सुरुवात असते ती असते पीक लागवडीनंतर 35 ते 40 दिवसानं. तेव्हा आपल्याला पाणी देणं आवश्यक आहे. जमिनीत भरपूर ओलावा नसेल किंवा पुरेसा ओलावा नसेल तर त्यावेळेस आपल्याला इथं पहिलं पाणी देणं पडेल 35 ते 40 दिवसांनी. नंतर पोटरी येण्याचा काळ म्हणजे लागवडीनंतर 60 ते 65 दिवसांनी मित्रांनो, ज्याला आपण शेल पाणी म्हणतो किंवा पोटरी येण्याचा काळ म्हणतो, तेव्हा पण आपल्याला पाणी द्यायचं आहे. पीक फुलोऱ्यात येण्याचा काळ जो असते 70 ते 75 दिवसानं पेरणीनंतर, त्यावेळेस पाण्याचा ताण बसला नाही पाहिजे. जर पाण्याचा ताण वाटला तेव्हा पण आपल्याला पाणी द्यायचं आहे. आणि आणखी महत्वाचं, जेव्हा दाणे भरण्याचा काळ येतो 85 ते 95 दिवसानं, त्यावेळेस पण पाणी द्यायचं आहे, जेणेकरून आपल्या कणसातील दाणे भरपूर वजनदार आणि टपोरे होतील आणि आपल्याला उत्पादन चांगलं मिळणार. हे बघू शकता मित्रांनो, अशा प्रकारे प्लॉट होऊ शकतात. व्यवस्थित जर झाले कणसातले चांगले उत्पादन निघू शकते आणि तुम्ही व्हॉट्सअपवर संपर्क करू शकता. धन्यवाद.